जे काही आपल्याला इकडचं बीच दिसतं, इकडची जी माती आहे, लाल माती, हिरवे डोंगर, निळं पाणी आहे, पांढरं बीच आहे, जे काही आपल्याला इकडचं बीच दिसतं, इकडची जी माती आहे, माणसं देखील लाल माती, हिरवे वेगळी जादू आहे, निळं पाणी आहे, पांढरं बीच, जे काही आपल्याला इकडचं बीच दिसतं, इकडची जी माती आहे, माणसं देखील लाल माती, हिरवे वेगळी जादू आहे, निळं पाणी आहे, पांढरं बीच, जे काही आपल्याला इकडचं बीच दिसतं, इकडची जी माती आहे, माणसं देखील लाल माती, हिरवे वेगळी जादू आहे, निळं पाणी आहे. आणि म्हणून आपण प्रास्ताविक जे केलं, आमचं सगळ्यांचं स्वागत केलं. तसं आज देखील मी विचार करत होतो की एवढी दिग्गज मंडळी मंचावर असताना मी देखील बोलायचं तरी काय. पण पर्यटन मंत्री आणि पर्यावरण मंत्री म्हणून आज मी आपल्याला एवढंच आश्वासन द्यायला आलेलो आहे की या पुढच्या काळात कोकण जगप्रसिद्ध आहेच, पण इथे जगातून प्रत्येक कोपऱ्यातून लोक कशी येतील ह्याची जबाबदारी आजपासून आम्ही घेत आहोत. आज आपण आपले दरवाजे खुले केले, जगाला खुले केलेले आहेत. आणि एवढंच काय, तर जेव्हापासून महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री महोदय आहेत, उपमुख्यमंत्री महोदय, महसूल मंत्री महोदय, मी आणि आमच्या अदितीजी, आम्ही सगळेच असं कधीही आठवडा नसेल. आणि विनायक राऊत साहेबांनी जसं सांगितलं, प्रत्येक आठवड्यात कोकणासाठी आपण काय चांगलं करू शकतो, पर्यटक इथे कसे आणू शकतो, वाढवू कसे शकतो, ह्याच्यावर आम्ही लक्ष केंद्रित करत आहोत. कित्येक गोष्टी आपण ह्या गेल्या 1.5 वर्षात केलेल्या आहेत, कोविडच्या काळात देखील केलेल्या आहेत, जेणेकरून इकडचे जे आपले पर्यटन जिल्हे आहेत आणि कोकण म्हणजे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग आणि अर्थात रायगडमध्ये देखील जगभरातून पर्यटन आणायचं असेल तर काय काय नक्की करायला लागतं, ह्याच्यावर जेव्हा आम्ही विचार करतो तर सर्वप्रथम म्हणजे चांगले मोठे हॉटेल्स, 5 स्टार हॉटेल्स आपण ह्या जिल्ह्यांमध्ये कसं आणू शकतो ह्याच्यावर आम्ही लक्ष केंद्रित केलं. 2 हॉटेल्स तर असे होते, कॅबिनेटमध्ये आम्हाला प्रस्ताव आणायला लागला. साधारण 92-93 पासून जे पेंडिंग होते हॉटेल्स, वर्षानुवर्ष म्हणजे 20-25 वर्ष त्यांचा प्रस्ताव पेंडिंग होता. आम्ही पहिल्या 6 महिन्यात तो प्रस्ताव मान्य करून घेतला आणि पुढच्या 2 वर्षात इथे मोठे चांगले हॉटेल्स येतात. आमची मिठगावची MTDCची प्रॉपर्टी असेल, सीवर्ल्डचा प्रस्ताव असेल, त्याच्यावर देखील आम्ही आता लक्ष केंद्रित करत आहोत. सबमरीन टुरिझम आहे, बीच शॅक पॉलिसी आहे. एकंदरच काय, तर आपल्या देशात जास्तीत जास्त टुरिझम खेचण्याचा आपला जो एक मनोदय आहे, देशाला तर त्याचा फायदा होणारच आहे. पण देशाचा जेव्हा जेव्हा आपण फायदा बघितला असेल किंवा चांगलं पुढे नेलं असेल, तर महाराष्ट्र म्हणून आपण अग्रेसर राहिलो, देशासाठी अग्रेसर राहिलेलं, आपल्या लोकांसाठी अग्रेसर राहिलेलं. आज संपूर्ण कोकणवासियांना मी एवढंच वचन देतो की पर्यटक आपण वाढवत असताना, पर्यटन इथे आणत असताना जे पर्यावरण जपायचं आहे, जोपासायचं आहे, त्याचं समतोल कसं राखलं जाईल, त्याचं संतुलन कसं केलं जाईल, याची जबाबदारी देखील आम्ही सर्व घेत आहोत. मी पुन्हा एकदा संपूर्ण कोकणवासियांचे अभिनंदन करतो. ज्यांनी इथे या एअरपोर्टसाठी हातभार आपला दिला असेल, जे मेहनत इथे घेतली असेल, मी त्यांचे सर्वांचे आभार मानतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. अलायंस शहर के सीओ विनीत सूद, आप दिल्ली के प्रोग्राम में अटेंड है। आपसे विनंती करना चाहता हूं कि आप भी 2 मिनट यहाँ प्रस्तावित करें। A very good afternoon to the people of Sindhudurg and deep gratitude on behalf of Alliance Air family. My sincere gratitude to the Honorable Minister of Civil Aviation for fulfilling dreams of air connectivity for the Konkan people, and to Honorable Chief Minister of Maharashtra for his vision and support. I also express my gratitude towards the Honorable Minister of MSME, Minister of Social Justice and Empowerment, Deputy Chief Minister of Maharashtra, Member of Parliament Lok Sabha, and all the dignitaries gracing this occasion with their esteemed presence. Alliance Air is fortunate and blessed to be the first airline to commence operations from Sindhudurg, Konkan Gem and tourist paradise. Alliance Air will fly daily to Sindhudurg from Mumbai with the flight duration of 1 hour 25 minutes. This flight will bring Konkan Maharashtra on the air map of India and will further boost tourism. It will also be a boon to economic development of the region and will improve cargo transportation, generate direct as well as direct employment and other business opportunities for the local people. Gifted with majestic mountains, sea-bound fort, exotic seashore, and glorious scenery, Sindhudurg is popular for Alfonso mangoes and cashews and receives a lot of tourist footfall every year. This flight will give people of Sindhudurg
an opportunity for onward connectivity through Mumbai. The UDAN scheme has revolutionized aerial connectivity across the country. Mumbai will be Alliance Air's 75th sector to be operationalized under the RCS routes. This is yet another milestone for us as we make further strides in our plan to capture more share of clouds over Maharashtra after Nashik, Kolhapur, Shirdi, Pune, and Mumbai. Alliance Air is currently operating 49 such stations with 90 daily departures, with a fleet of 18 ATR 72-600 aircraft. Alliance Air aims to connect India with Alliance of Hearts, with unique routes, unique destinations, and overcoming unique challenges. We look forward to serving Sindhudurg with safety and service as our priority. Once again, I will express my sincere and heartfelt gratitude to Ministry of Civil Aviation, to Government of Maharashtra, and to extend their support and encouragement to Alliance Air. Jai Hind. Thank you. त्यानंतर मी आमंत्रित होतोय महाराष्ट्राचे महसूल मंत्री आदरणीय बाळासाहेब थोरात. आजच्या विमानतळाच्या उद्घाटनासाठी महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, दिल्लीवरून आपल्यामध्ये ऑनलाईन उपस्थित असलेले नामदार ज्योतिरादित्य सिंधियाजी, उपस्थित असलेले उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार, माननीय नामदार नारायणरावजी राणे, माननीय नामदार रामदासजी आठवले, माननीय नामदार जनरल पी.के. सिंगजी, उपस्थित असलेले मंत्रिमंडळातील सर्व सदस्य, सर्व खासदार, सर्व आमदार, सर्व अधिकारी वर्ग, सर्व बंधू आणि भगिनी, एका ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार आपण सर्वजण आज आहोत. आजचं उद्घाटन ह्या पुढच्या उज्ज्वल भविष्य काळाचं, समृद्ध भविष्य काळाचं एक सुरुवात या निमित्तानं सुरू होते आहे. मान्य खासदारांनी इथे प्रास्ताविकामध्ये सांगितलं तर 1991 साली 93 साली स्वर्गीय माधवरावजी सिंधिया यांनी ही संकल्पना प्रथम मांडली, जागेची पाहणी केली. त्यानंतर अनेक कालखंड होता. माननीय मनोहर जोशी असताना माझे आणखी काम ते पुढे गेलं. युपीएच्या कालखंडामध्ये ज्यावेळेस डॉक्टर मनमोहन सिंगजी पंतप्रधान असताना अनेक गोष्टी त्यामध्ये आणखी भर पडली. आणि आता आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली जो MIDC काम करते आहे, महाराष्ट्र औद्योगिक विकास विभाग जो काम करतो आहे, त्यांना आणि भारत सरकार यांच्या माध्यमातून आज हे काम पुढे जात असताना दिसत आहे. कारण ज्यांचं सगळ्यांचं ज्यांचं योगदान आहे त्यांचं कौतुक करण्याचा सुद्धा आजचा दिवस आहे. त्यांची स्मृती आज जपण्याचा सुद्धा दिवस आज आहे. आणि म्हणून आज आणखी एक गोष्ट चांगली की ज्योतिरादित्य शिंदे आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचं उद्घाटनाकरता एक समृद्ध अशा प्रकारचा कोकणाचं स्वप्न आपण पाहतो. कोकण समृद्ध आहेच, निसर्गाने खूप देणगी कोकणाला दिलेली आहे. फळं दिले, फुलं दिलेले आहे, वनराई मोठी दिलेली आहे, समुद्र संपत्ती दिलेली आहे. पहिला पाऊस मान्सूनचा येतो तर त्यावेळेच्या पावसाना मातीचा सुद्धा सुगंध येतो. हे वैशिष्ट्य कोकणाचं आहे. असा सुगंध कुठे येते तो कोकणामध्ये येतो. म्हणजे टुरिझमला सगळ्यात जास्त वाव, सुंदर वाव कुठे असेल तर तो कोकणामध्ये आहे. आम्हाला आनंदाचा आहे की आदित्यजी हे टुरिझम मिनिस्टर झाले, पर्यटन मंत्री झाले आणि अनेक गोष्टी सुद्धा ते पाहतात की काय नवं करता येईल. एक तरुण माणूस आदिती तटकरे राज्यमंत्री म्हणून मला खात्री आहे की पुढच्या काळामध्ये समृद्ध कोकण जो उभा राहायचा आहे, जी समृद्धी जगामध्ये आहे ती समृद्धी कोकणामध्ये आपल्याला आणायची असेल तर टुरिझमचा सगळ्यात जास्त उपयोग आपल्याला होऊ शकतो. औद्योगिकरण आहे, उद्योग, लघु उद्योग धंदे अनेक आपण आणू शकतो. पण टुरिझमचा जेवढा वाव आहे तेवढा इतर कुठे नाही तो आपल्याकडे आहे. त्यामध्ये खूप रोजगाराची संधी आहे आणि त्यामधून आपल्याला एक चांगली समृद्धी मिळणार आहे. आणि म्हणून आजची ही सुरुवात, एका नव्या युगाची सुरुवात कोकणासाठी आपण करतो आहोत.
नवी मुंबईचा विमानतळ सुद्धा लवकरच होतोय. खरं कालच आम्हाला सिडकोचं एक प्रेझेंटेशन पाहायला मिळालं की एक नवं जग उभं करत असताना दिसतंय तिथे. या बाजूला आता हे विमानतळ झालेलं आहे. आपल्याला कोकण रेल्वेनं जोडलेली आहे. रोडच्या कोस्टल हायवेची सुद्धा संकल्पना माननीय मुख्यमंत्र्यांनी मांडलेली आहे. या सगळ्यामधून कोकण एक समृद्ध असं क्षेत्र निर्माण होणार आहे. मोठा रोजगार तयार होणार आहे. हे काम आज सुरुवात होते. याकरता पहिलं तर कोकणवासियांचं सगळ्यांचं अभिनंदन मी करतो. आणि जे काही पुढे आपल्याला सर्वांना काम करायचंय माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली, त्याकरता आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद साहेब. मी यानंतर विनंती करतो महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, ऑनलाईन वर उपस्थित असणारे केंद्रीय मंत्री माननीय ज्योतिरादित्य सिंधिया जी, दुसरे केंद्रीय मंत्री नारायणराव राणे, त्याचबरोबर उपस्थित असणारे रामदासजी आठवले, मंत्रिमंडळातील आमचे सहकारी बाळासाहेब थोरात, सुभाष देसाई, आदित्य ठाकरे, अनिल परब, उदय सामंत, दादा भुसे, आदिती तटकरे, खासदार विनायक राऊत, अनिल देसाई, अरविंदराव सावंत, सर्व विधान परिषदेचे विधानसभेचे सन्माननीय सदस्य निरंजन डावखरे, अनिकेत तटकरे, दीपक केसरकर, वैभव नाईक, नितेश राणे, राज्याचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक, राज्याचा उपस्थित असणारा सर्व अधिकारी वर्ग, केंद्रीय उपस्थित असणारे सर्व अधिकारी वर्ग, वीरेंद्र म्हैसकर, अंबलकन, MIDCचे सगळे माझे सहकारी पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो, तरुण मित्रांनो, खूप दिवस आपल्या सगळ्यांचं कोकणवासियांचं स्वप्न होतं, महाराष्ट्राचं स्वप्न होतं की जगातनं गोव्याला लोक पर्यटनाच्या निमित्तानं येतात, गोवा पाहायला येतात. परंतु गोवा एवढेच तोडीचे चांगले समुद्र किनारे आपल्या रत्नागिरीला लाभलेले आहेत, आपल्या सिंधुदुर्गला लाभलेले आहेत. त्याला वाव कसा देता येईल, त्याला तिथं चालना कशी देता येईल, त्याचा उल्लेख माझ्या आधी बाळासाहेबांनी, आदित्यजींनी, बाकीच्या सगळ्या माझ्या सहकार्यांनी केलेला आहे. येताना पण विमानातनं मुख्यमंत्र्यांच्या बरोबर ज्यावेळेस मी, बाळासाहेब आणि आदित्य येत होतो, त्यावेळेस पण आमची चर्चा तीच चाललेली होती. या विमानतळाचा इतिहास खूप मोठा आहे, अनेकांचं त्याच्यामध्ये योगदान आहे. कुठलीही गोष्ट एकट्या दुकट्यामुळे होत नसते, सामुदायिक ती जबाबदारी असते आणि प्रत्येकाने ती जबाबदारी पार पाडायची असते. कोकणला तर निसर्गाचं मोठं वरदान आहे. कुणी कुठल्याही महाराष्ट्रातला भागातला एखादी व्यक्ती कोकणात आल्यानंतर ते इथं रमून जातात. कोकणचं सौंदर्य त्यांना इथं आकर्षित करतं. परंतु इथून पुढच्या काळात हा विमानतळ झाल्यानंतर आम्ही वरून उतरताना देखील पाहत होतो, दोन्ही बाजूला चिपी विमानतळ, इथं जागा भरपूर आहे. आता साधारण 2.5 किलोमीटर लांबीचा रनवे, परंतु अजून देखील 500 मीटर पलीकडं 500 मीटर अलीकडं असा 3.5 किलोमीटरचा रनवे तो होऊ शकतो. आम्ही मुख्यमंत्र्यांनी बोलत असताना बाळासाहेबांनी वीरेंद्र म्हैसकरांना देखील हेच सांगितलं, कारण आजचा हा कार्यक्रम होत असताना तो केंद्र सरकारचे नागरी विमान वाहतूक मंत्रालय, तसंच महाराष्ट्र शासनाचं महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, ज्याला आपण MIDC नावाने ओळखतो, तसंच RRB इन्फ्रास्ट्रक्चर, यांच्या सगळ्यांच्या सहकार्यातनं, तसंच उड्डाण प्रादेशिक संपर्क योजनेतनं हा सगळा कार्यक्रम होतोय. ग्रीनफील्ड विमानतळ सिंधुदुर्ग प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा. आणि हा सोहळा होत असताना इथून आम्ही विचारत होतो की बाबा गोवा किती लांब पडतंय. तसं बघितलं तर या विमानतळापासून कुडाळ 24 किलोमीटर आहे, मालवण माझं 12 किलोमीटर आहे. आणि या विमानतळामुळे कोकणच्या विकासाची वाटचाल ही निश्चितपणे सुरू होणार.
महाविकास आघाडीचं सरकार उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली काम करत असताना अनेक महत्वाचे निर्णय घेतो. संकट आहेत. आज पण एक बातमी आली की अजून एक कुठल्या नावाने वादळ त्या ठिकाणी येत आहे. मधी तोक्ते आलं, निसर्ग आलं, गुलाब आलं, अशी वेगवेगळी वादळ येतात. ग्लोबल वॉर्मिंगचं संकट तर जगावर आहे. त्याला काही प्रमाणामध्ये आपणच सगळे जबाबदार आहोत. त्या खोलामध्ये मी जास्त जात नाही, परंतु इथल्या विमानतळाच्या संदर्भात मगाशी आमची नाईट लँडिंगच्या बद्दलची चर्चा झाली. इतर काही गोष्टी असतील तर ते आपले ज्योतिरादित्य सिंधिया यांची परवा मुख्यमंत्र्यांच्या बरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या द्वारे चर्चा काही महत्वाच्या विषयाच्या संदर्भात झाली. उद्याच्या 11 तारखेला नितीन गडकरी साहेबांच्या वेळ मुख्यमंत्र्यांनी मागितलेली आहे आणि त्याच्यातनं गोवा मुंबई हा जो हायवे तो सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालाय, परंतु आमच्या रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यामध्ये ते काम अर्धवट आहे. ते काम 12 वर्ष रखडलेलं आहे. तेही काम पूर्णत्वाला न्यायचंय आणि त्याच्यामुळे ज्या काही अडचणी असतील, राज्य सरकारशी संबंधित असणाऱ्या अडचणी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सोडू, केंद्राशी संबंधित असणाऱ्या गडकरी साहेब सोडवतील आणि त्याच्यातून पण तो रस्ता एकदा पूर्ण झाल्यानंतर खूप चांगल्या पद्धतीची मदत प्रवाशांना त्याच्यातून मिळणार आहे. त्याचबरोबर मध्ये या महाविकास आघाडीनं रेवस टू रेड्डी हा पण त्या ठिकाणी रस्ता घेतलेला आहे. त्याचाही आपल्याला काम लवकरच सुरू करायचं आहे. त्याच्याही बद्दल आम्ही गडकरी साहेबांच्या बरोबर चर्चा करणार आहोत की बाबा त्याच्यात केंद्र सरकार काही मदत करू शकतंय का. चर्चा होऊन नेहमीच गडकरी साहेबांचं अशा कामाच्या बाबतीत महाराष्ट्राला भरीव मदत ही आजपर्यंत झालेली आहे. आणि त्या दिवशी पुण्यामध्ये माझी भेट झालेली होती, तेव्हा त्यांनी मला सांगितलं की अजित, आपण मुख्यमंत्र्यांच्या बरोबर बसू, आमचे पण काही प्रश्न आहेत ते पण या ठिकाणी तुम्ही सोडवा आणि बाकीचं आर्थिक जे काही जबाबदारी उचलायची ती जबाबदारी आम्ही चांगल्या पद्धतीने उचलू. हे पण सांगायला त्यांनी मागं पुढं पाहिलं नाही. खूप काही गोष्टी बोलण्यासारख्या आहेत, परंतु खऱ्या अर्थाने पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टिकोनातनं आणि एकंदरीतच इथं मधल्या काळामध्ये मुख्यमंत्र्यांनी एक हॉस्पिटल म्हणजे एक महाविद्यालय देखील मंजूर केलेले, मेडिकल कॉलेज ज्याला आपण म्हणतो ते पण मंजूर केलेलं आहे. तेही आपल्याला सिंधुदुर्गच्या परिसरामध्ये राज्य सरकारच्या वतीनं करायचं आहे आणि त्याचाही फायदा इथल्या मुलांना मुलींना झाल्याशिवाय राहणार नाही, याबद्दल माझ्या मनामध्ये तिळमात्र शंका नाही. एकंदरीतच मला एवढंच सांगायचं आहे की इथून पुढच्या काळामध्ये जरी गोव्याचं अजून एक नवीन विमानतळ होणार असलं तरी आपलं हे विमानतळ अतिशय चांगल्या प्रकारची सर्व्हिस येणाऱ्या प्रवाशांना जर आपण देऊ शकलो तर निश्चितपणे त्याच्यातून इथं प्रवाशांची संख्या वाढणार आहे. वेगवेगळ्या जगातनं पण वेगवेगळ्या भागातनं फ्लाईट्स इथं यायला कुठली अडचण राहणार नाही. मी मगाशी सांगितलं की थोडस पुढच्याही बाजूला लँडस्केपिंग आणि इतर गोष्टी करा. पर्यटनाच्या बाबतीमध्ये आदित्य आणि आदिती दोघांचंही बारकाईनं लक्ष आहे आणि हे यंग जनरेशन तिथं काम करत असताना आम्ही पण मंत्रिमंडळामध्ये ज्यावेळेस निर्णय घेत असतो त्यावेळेस या दोघांनी पर्यटनाच्या बाबतीतले आणलेले अनेक प्रस्ताव तातडीनं मंजूर करून देण्याचं काम आम्ही करत असतो, ज्याच्यातनं तुमच्या माझ्या महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास व्हावा, पर्यटनाला चालना मिळावी, माझ्या तरुण तरुणींना रोजगार त्याच्यातून उपलब्ध व्हावा आणि खऱ्या अर्थानं कोकणचा जो काही निसर्ग सौंदर्य आहे, जवळपास 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा आहे, त्याच्यातून पण मोठ्या प्रमाणावर लोकांनी जगातनं, देशातनं, राज्यातनं या परिसरामध्ये यावं, इथं आर्थिक सुबत्ता त्याच्यातनं नांदावी आणि कोकणवासियांचं संपूर्ण चित्र बदलून जावं, हीच अपेक्षा आम्हा लोकांची आहे. अधिक बोलून मी आपला सगळ्यांचा वेळ घेत नाही. जेपी विमानतळ आणि प्रवासी विमान सेवेच्या लोकार्पणाबद्दल पुन्हा एकदा आपणा सर्वांचं अभिनंदन. या विमानतळापासून पाठपुरावा परिश्रम केलेल्या सर्व लोकप्रतिनिधींचं, विमानतळाच्या कामात योगदान दिलेले सर्व इंजिनियर्स असतील, कामगार असतील, अधिकारी असतील, ज्या शेतकऱ्यांनी इथली जमीन दिली ते आमचे शेतकरी असतील, बंधू भगिनी असतील, त्या सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो आणि या कार्यक्रमाला मला इथं बोलवल्याबद्दल
मी आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्माननीय केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले हे सुद्धा आज आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आहेत. आठवले साहेब, मी आपल्याला विनंती करतो, आपण आपले विचार व्यक्त करावे. उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, सिंधुदुर्गची विकासाची मजबूत होणार आहे कमान. सिंधुदुर्गच्या विकासाची मजबूत होणार आहे कमान, कारण सिटी मध्ये आलेला आहे मुंबईवरून विमान. जर अजूनही आपण टुरिझम वाढवलं तर दिल्लीवरून, कलकत्त्यावरून, बेंगलोरवरून, हैदराबादवरून अनेक ठिकाणावरून येणार आहे या ठिकाणी विमान. आज एक आगळा वेगळा अशा पद्धतीचा आनंदाचा सोहळा राजकारण बाजूला ठेवून आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत. सगळ्या ठिकाणी राजकारण आणण्याची आवश्यकता नाही आहे, परंतु कोकणाच्या विकासासाठी नितांत आवश्यक असणारं जे विमानतळ आहे, गोव्याला जगभरातून लोक येतात. सिंधुदुर्गला समुद्र किनार आहे, सिंधुदुर्गला डोंगर आहे, झाडं आहेत, सुंदर अशा पद्धतीचं वातावरण आहे आणि त्यामुळं जगभरातले जे पर्यटक आहेत ते इथंच आले पाहिजे. या ठिकाणच्या लोकांना रोजगार मिळाला पाहिजे, बेरोजगारांना या ठिकाणी चांगली संधी मिळाली पाहिजे. या दृष्टिकोनातून विमानाची नितांत आवश्यकता होती आणि आज त्या विमानातून पहिल्यांदाच आम्हाला या ठिकाणी येण्याची संधी मिळालेली आहे. आणि या ठिकाणी माननीय उद्धव ठाकरेजी म्हणजे या ठिकाणी एकत्र आलेले आहेत. माननीय उद्धव ठाकरेजी आणि नारायण राणे इथे एकत्र आलेले आहेत. माननीय उद्धव ठाकरे आणि नारायण राणे मला आठवले महायुतीचे गाणे. हे दोघे जण एकत्र आलेले आहेत. नारायण राणे यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की माझं मुख्यमंत्र्यांची वगैरे नाही, एकत्र आपण अनेक वर्ष राहिलेले आहात. आपण सुद्धा भीमशक्ती शिवशक्तीच्या माध्यमातून आपण एकत्र राहिलेलो आहोत आणि या विमानतळासाठी सगळ्यांनी प्रयत्न केलेले आहेत. नारायण राणेंनी प्रयत्न केलेले आहेत, माननीय उद्धवजींनी प्रयत्न केलेले आहेत, सुभाष देसाईंनी प्रयत्न केलेले आहेत, आमचे विनायक राऊत हे खासदार आहेत त्यांनी प्रयत्न केलेले आहेत आणि मी सुद्धा प्रयत्न केलेले आहेत. त्यामुळं या ठिकाणी सगळ्यांनी प्रयत्न केलेले आहेत. या ठिकाणी माननीय अजितदादा इथं आलेले आहेत, बाळासाहेब थोरात इथं आलेले आहेत, आदित्य ठाकरे या ठिकाणी उपस्थित आहेत, अनिल परब आहेत, उदय सामंत आहेत. अशा पद्धतीचे अनेक जे आपले मंत्री महोदय या ठिकाणी आलेले आहेत आणि आज या ठिकाणी उद्घाटनाच्या सोहळ्याला येण्याची संधी मला मिळाली. नारायण राणे साहेबांचा आग्रह होता की आपण या ठिकाणी आलं पाहिजे आणि त्याप्रमाणे या ठिकाणी मला येण्याची संधी मिळाली. त्यामुळं या ठिकाणी म्हणजे आता या ठिकाणी येणार आहे विकासाची आंधी, या सिंधुदुर्ग मध्ये येणार आहे विकासाची आंधी, म्हणून मला या ठिकाणी मिळाली येण्याची संधी. आणि अशा पद्धतीनं आपण सगळेजण या भागाचा विकास करूया. त्यासाठी माझं जे सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय आहे, त्या मंत्रालयाच्या ज्या योजना आहेत त्या योजना सुद्धा आपल्या जिल्ह्यामध्ये मॅक्झिमम आणण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करायचे आहेत आणि त्यासाठी मी आपल्या सोबत आहे. एवढंच या प्रसंगी सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र. आणि यानंतर मी आमंत्रित करतो केंद्रीय मंत्री सन्माननीय नारायणराव राणे साहेब यांना. आज 9 ऑक्टोबर या दिवशी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाचं उद्घाटन म्हणजे विमान वाहतूक सुरू होणार. तर या
अति महत्वाच्या या सिंधुदुर्गासाठी अतिशय उपयुक्त असलेल्या विमानतळाचं उद्घाटन करण्यासाठी आलेले महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितजी पवार, राज्याचे महसूल मंत्री सन्माननीय बाळासाहेब थोरात, सन्माननीय केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले, सन्माननीय पालकमंत्री उदयजी सामंत, सन्माननीय अनिल परब, सन्माननीय आदिती तटकरे, सन्माननीय आदित्य ठाकरे, सन्माननीय विनायक राऊत, सन्माननीय नितेश राणे, वैभव नाईक, दीपक केसरकर, निरंजन डावखरे, अनिकेत तटकरे, राज्याचे मुख्य सचिव सन्माननीय सीताराम कुंटेजी, राज्याचे डीजी सन्माननीय पांडेजी, सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी, मंचकार उपस्थित असलेले अन्य मान्यवर, कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनींनो आणि मित्र, माझ्या जीवनातील अतिशय एक आनंदाचा क्षण म्हणा, दिवस म्हणा आजचा आहे. अशा क्षणी कोणतेही राजकारण करू नये असं मला वाटत होतं. आपण जावं, शुभेच्छा द्याव्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून चिपी विमानतळ उडणारं विमान डोळे भरून पाहावं या स्तुत्य हेतूने मी इथे आलेलो होतो आहे. विमानतळ पाहिला, विमानं पाहिली, 3 विमानं पाहिली, फार बरं वाटलं, आनंद. आणि तसंच मी मंचकार रेणापुरी मुख्यमंत्री साहेबही भेटले, काहीतरी माझ्या कानाजवळ बोलले, मी एक शब्द ऐकले. असो, बांधवांना विमानतळ होणं आवश्यक आहे, प्रवाशांना सुखसोयी प्रवासाची मिळणं आवश्यक आहे. देशातले परदेशी पर्यटक सिंधुदुर्ग जिल्ह्यात यावेत, पर्यटनाच्या माध्यमातून किमान 5-7 दिवस राहावेत, 4-5 लाख रुपये त्यांनी त्या दौऱ्यात खर्च करावेत. सिंधुदुर्गातील व्यावसायिक म्हणा, उद्योजक म्हणा, त्यांच्याकडे हे पैसे जावेत आणि आर्थिक समृद्धी या जिल्ह्यातील लोकांना यावी या स्तुत्य हेतूने हा विमानतळ व्हावा अशी माझी असं मानस होतं. बांधवानो, मी 1990 साली या जिल्ह्यात आलो. माझा जन्म जिल्हा सिंधुदुर्ग आहे, पण लहानपणापासून मुंबई कार्यक्षेत्र, मुंबई माझं. 90 साली मला पाठवण्यात आलं. माननीय बाळासाहेब ठाकरेजींनी म्हणाले की तू सिंधुदुर्ग जिल्ह्यात जा, तुला मागणी आहे, जरा कृपया घोषणा नको. आणि मी आलो, निवडणूक लढून निवडून आलो. 90 साली निवडून आलो, त्या ज्या जिल्हा पाहिला मी, नाहीतर मी फक्त कटकवलीतील काही मोजकी जातात मंडळी गावच मला माहित होती. त्यानंतर मी जिल्हा संपूर्ण फिरलो आणि मी जिल्ह्यातील अडचणी काय, समस्या काय जाणून घेतल्या. फेब्रुवारी महिन्यानंतर प्यायला पाणी नव्हतं या जिल्ह्यात. 5000 मिली पाऊस पडतो, 5000. पण फेब्रुवारी महिन्यानंतर प्यायला पाणी नाही, पाऊस पडतो. विथिन हाफ एन आवर म्हणजे अर्ध्या तासात समुद्राला पाणी मिळतं, अर्धा. या जिल्ह्यात पुरेसे रस्ते नव्हते, हायवेची अवस्था दुर्दशा होती, रस्तेही नव्हते. आत्मे जाणे राज्यस्तरीय रस्तेही सरळ नव्हते, गावाचे रस्ते सोडा. अनेक गावांना वीज नव्हती, अंधारात राहायचे 90 सालापर्यंत. शाळा असल्या तर वर्ग नाही, वर्ग असले तर शिक्षक नाही. शैक्षणिक अवस्था होती, शैक्षणिक अवस्था. मेडिकल, इंजिनिअरिंग वगैरे सोडाच. इथली लोक, इथली मुलं शिकली, कमी किती शिकू दे, नोकरीसाठी मुंबई किंवा पुणे, पोलीस मध्ये असो, गिरणीमध्ये असो, त्यावेळेस
मंत्रालय असो, काही शिकलं तर मंत्रालय. मुंबईवर अवलंबून असलेला हा जिल्हा, मुंबईच्या मणियार्डरवर अवलंबून असलेला जिल्ह्यात 90 साली मी आलो आणि माझ्या जिल्ह्याची स्थिती पाहिल्यानंतर मी ठरवलं की या जिल्ह्याचा विकास करायचा. आता मी केला, मी फक्त सांगतोय ज्याला लोक ठरवतील कोणी केलं. लोकांच्या संपर्कात कोण, अडीअडचणीला कोण, आजारी पडलं तर कोण पैसे देतं, कोण हॉस्पिटलला घेऊन जातात, कोण कोण बिल भरतं, इथून ते लीलावतीपर्यंत अगदी लोकांना माहिती आहे प्रत्येक माणसं. उद्धवजी हे सर्व साहेबांच्या प्रेरणेतून मी आत्मसात केलं आणि त्याचं अंमलबजावणी मी इथे करत होतो. त्यात माझा स्वार्थ काय नव्हता. मी स्वतः छोटा मोठा उद्योजक पण आहे. मला ह्यावर मला उडून राहायचं काय कारण नाही. आणि मग एक दिवशी मी ठरवलं की सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास कोणत्या माध्यमातून करता येईल. आणि मग मला कोणी ऍडवाइस केलं, मार्गदर्शन केलं की टाटा इन्स्टिट्यूट कडे जा, रिपोर्ट देतील, तुम्ही हा जिल्हा कोणत्या कारणाने विकसित करावा. त्यावेळेला मी टाटाकडे गेलो, त्यांना एक काम दिलं. त्यांनी 481 पानाचा रिपोर्ट दिला. तुम्ही पर्यटनाच्या माध्यमातून या गोष्टी करा. बाजूला गोवा आहे, गोवा टुरिझम स्टेट आहे, त्याप्रमाणे टुरिझम डिस्ट्रिक्ट करा. तुमचा समुद्र किनारा अति सुंदर आहे, चांगला आहे, स्वच्छ आहे. जिल्ह्याला हिल स्टेशन पण आंबोली आहे, भौगोलिक दृष्ट्या अतिशय चांगला म्हणजे पर्यटनाला पोषक जिल्हा आहे. आणि मग त्यानंतर पर्यटन म्हणून त्यानंतर सत्ता परत 95 साली शिवसेना बीजेपीची आली. माननीय मनोहर जोशी मुख्यमंत्री. सरांना मी सांगितलं, सर हा जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून देश पातळीवर आपण जाहीर करण्यासाठी परवानगी केंद्राचे घेऊ. अर्ज केला, परवानगी आली. देशातला एकमेव जिल्हा सिंधुदुर्ग केंद्रीय पर्यटन जिल्हा झाला. पर्यटन जिल्हा. आणि त्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर, पायाभूत सुविधा, रस्ते, पाणी, वीज, शाळा, आरोग्य, सुरक्षितता, या सर्व गोष्टीचा विचार करून तशा तरतुदी करण्यात आल्या. साहेबांच्या आशीर्वादानंतर मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो. बांधवनं त्यावेळेला गोपीनाथ मुंडे माझे सहकारी मंत्री, उपमुख्यमंत्री होते. त्यांना सांगून एक वेळेला ब्रिज आणि रस्त्यासाठी 120 कोटी रुपये दिले मी. मुंडे साहेब काय बोलले, म्हटलं मुंडे साहेब मी हे करतोय. त्यानंतर पिण्याच्या पाण्यासाठी 118 कोटी रुपये दिले. 80-90 लाख रुपये जिल्ह्याला यायचे, ते 100 कोटीच्या तुलनेत येऊ लागले. आणि हे इन्फ्रास्ट्रक्चर आता जे बनलंय ना, याला कारण नारायण राणे, दुसऱ्याचं नाव तिथे जवळपास येऊ शकत. इथल्या शाळा, वर्गात शिक्षक, एका वेळेला स्पेशल केस 340 शिक्षक आणले मी, 340. आणि आता शॉर्टेज नाही शिक्षकांचं. आज राज्याच्या 10वी-12वीच्या निकालात पहिले 7-8 तरी सिंधुदुर्गाचे असतात. त्याला कोण कारणीभूत आहे? जनता जाणते. हे श्रेय मी घेत नाही. त्यावेळेला शिवसेनेच होतं, साहेबांचं श्रेय आहे, माझं नाही, मी निमित्त. जसं सचिन तेंडुलकर बॅटिंग करताना सचिन जो स्कोर करायचा क्रेडिट कोणाला द्यायचं? माझं नाही, मग तो बॅटचा आहे. ही क्रेडिट मला घेतच नाही, आजही नाही. मी जनसामान्यासाठी काम करणं, हे करणं मला आवश्यक आहे. माननीय उद्धवजी एक रिक्वेस्ट आहे, विनंती आहे. माझ्याकडे एक कागदपत्र, एक फोटो आहे. ह्या जाग्यावरून मी आणि प्रभू भूमिपूजन करायला आलो 15 ऑगस्ट 2009. त्यावेळेला समोरच्या बाजूला आंदोलन होत होतं. फोटो आहेत. जमून घेऊ देणार नाही, ऍक्विशन करू देणार नाही, आम्हाला विमानतळ नको. नुसतं विमानतळापुरतं साहेब नाही, रेडी बंदर.
आपल्या त्यावेळेच्या राजवटीत मी मंजूर केलं. अद्याप होत आहे. किती विरोध कोण करतं विचारा, कोण करतं? मी नावा घेतलं तर राजकारण होईल. महिन्याला कोण जाऊन उभं राहतं आणि काम अडवतं? आज हायवे आता आमच्या अजित पवार साहेबांनी नाव घेतलं. राज्यात कुठे झालं नसेल. हायवे ठिकठिकाणी अडवण्यात आला. आम्ही लगेच त्यावेळेला त्या कॉन्ट्रॅक्टरला मला नाव सांगा, मी बोलून घ्यायचं, अडवायचं नाही रस्ता. आमचा काय भागवा आणि रस्ता पुढे चालू करा. अरे काय विकासासाठी आहे? कोण अडवत होतो विचारा जरा. सीवर्ड माननीय अजित पवार साहेबांनी 100 कोटी दिले. ऍक्विशन साठी 100 कोटी दिले. त्यावेळेला मी मागितले, अर्थमंत्री हेच होते आणि दिले की ऍक्विशन साठी 100 कोटी. काय झालं हो? सीवर्ड कोणी कॅन्सल केलं? कोण तिथे तोंडवलेलं आंदोलन करत होतं? हाय स्टेजवर. अहो भांड काय फोडायचं, किती फोडायचं? तुम्ही समजता तसं इथे नाहीये. तेव्हा होतं, आज नाहीये. आणि म्हणून परिस्थिती बदलते. मला काही म्हणायचं नाही. तुम्हाला फक्त तुम्ही आलात, मला बरं वाटलं, आनंद वाटला. सन्माननीय आदित्य ठाकरे पर्यटन त्यांनी इथला अभ्यास करावा. तो 481 पानाचा रिपोर्ट टाटांचा वाचाव. कसं इन्फ्रास्ट्रक्चर निसर्ग कसा ठेवण्यात यावा, भात आणि इथली घरावरी कौलं तशीच ठेवण्यात आले. अनेक गोष्टी आहेत. तुम्ही वाचा, द्या त्यासाठी पैसे. अहो धरणाला 1 रुपया अजून धरण पुढे जातच नाही. माझ्या वेळेला जेवढी टक्के धरणाची कामं झाली जेवढ्या, आज 1% पण पुढे गेला नाही. काय विकास? कोणाला पाणी येऊ दे, इथेही पाणी नाहीये एअरपोर्टला. आज हे वीजची लाईन नाही टाकणार, सबस्टेशन नाही, 34 कोटीचा रस्ताही नाही. कसला विकास? विमानतळ झाला हो, उतरल्यावर लोकांनी काय पाहावं? ते खड्डे पाहावे गाडीतून घरी जाताना. साहेब, विमानतळाचं तुम्ही उद्घाटन करण्यापूर्वी रस्ते आणि बाकीच्या गोष्टी MIDC ने करायला पाहिजे. मला आज कळलं विमानतळाचा मालक कोण. वीरेंद्र भस्कर गेले आणि दुसरे आले, कळलंच नाही हो. स्टेजवर आलो, विनायक राऊत माईक घेतात. मला कार्यक्रम कोणाचा आहे? MIDCचा आहे, मस्कर साहेबांचा आहे का प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा आहे, देसाई कंपनीचा? कोणच काय चाललंय हो? काय प्रोटोकॉल काय एक का म्हणजे मला कळत नाही. मस्कर साहेब, आपण राजीनामा का कंपनी विकली? नेमाने हे करायचे. मान सन्मान जनता देईल हो. माननीय बाळासाहेबांना एक गोष्ट कधीच आवडली नाही, खोटं बोलणं नाही आवडलं. आणि खोटं बोलणारा साहेबांकडे थारा नव्हता. मी म्हणत नाही कोणाला जवळ करू नये, हा तुमचा प्रश्न आहे. सगळं तुम्हाला ब्रीफ होत आहे, माहिती मिळते, खरी नाही एवढंच म्हणे. खरी नाही तुमचे लोकप्रतिनिधी काय करतात एवढीच माहिती गुप्तपणे कोणाला तरी अपॉइंट करा आणि घ्या माहिती. सन्माननीय आदित्य आमच्या जिल्ह्यात आला, उद्घाटनाला. पर्यटन मंत्री आहे. माझ्या दृष्टीने आदित्य माझ्या दृष्टीने टॅक्स फ्री आहे. मी काय बोलणार नाही, कधीच बोलणार आणि बोलत पण नाही. त्याला शुभकामना देईन साहेबांना आणि सन्माननीय उद्धवजी ठाकरेंना अभिप्रेत काम करून दाखवा. एक कर्तबगारी मंत्री म्हणून नाव आहे. मला आनंद वाटतो. आणि म्हणून आज आलात तुम्ही सर्व. तुमचं सर्वांचं स्वागत करतो. अजितदादाजी, थोरातजी, तुम्ही सर्व आलात. काय चर्चा काय होणार? विमानात होणार. मी एकटा जाणार, कोणी या येऊ नका, मी जाणार. बघूया ना. सिंधुदुर्गात माणसं लँड होतं विमान आणि वाईट बुद्धीने कुठल्या हेतूने यायचं आणि परत जाणं एवढं सोपं नाहीये. नाही सोपं नाही. चांगल्या मनाने या, आनंद लुटा निसर्गाचा. आमची हवा, आमचा निसर्ग, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने हा जिल्हा पवित्र झाला, पावन झाला.
त्या नावाप्रमाणे महाराजांच्या आपण घडूया ना, संकल्प करूया, घडूया. किल्ल्याची डागडुगी करूया, चांगली करून दाखवा. नुसतं महाराजांचं नाव नको, त्यांच्यासाठी केलं पाहिजे, तर त्यांचे गुण आत्मसात करायचे माणूस होईल. असो, जास्त बोलणं जे चाललंय राज्यात काही म्हणायचं नाही, पण मी मात्र केंद्रीय मंत्री मंडळात केंद्रीय मंत्री. MSCB 80% उद्योग माझ्या अंतर्गत येतात. या महाराष्ट्रासाठी जास्तीत जास्त उद्योग वाढावे, रोजगार तयार व्हावे, विकास व्हावा, GDP वाढावा, निर्यात वाढावी, मी प्रयत्नशील असणार. पुढच्या 8-10 दिवसातच सिंधुदुर्गात अधिकारी सगळे येणार. MSCB समुद्र किनारी काय काय उद्योग होऊ शकतात, त्या उद्योगाचं मार्गदर्शन करायचं. त्यामध्ये MIDCचं सहकार्य आवश्यक आहे. आवश्यक. माझं प्रयत्न, माझा विकास, लोकांना रोजगार, रोजीरोटीचा प्रयत्न, माणुसकी धर्मातून इथल्या लोकांना आनंद मिळून देणं आणि हा जिल्हा सुजलाम सुफलाम भारत भूमीवर करणं हा माझा मानस आहे, माझे प्रयत्न आहे. आणि कायमस्वरूपी राहतील. किती अडचण निर्माण केला तर अडचणीची दखलही घेत नाही, दखलही घेत नाही. विचारा राऊताना, राऊत विमानात आले पेढ्याचा बॉक्स घेऊन, राणीजी एक पेढा घे. मी थोडासा घेतला, का डायबिटीस आहे. आणि एक त्यांना म्हणलं, राऊतजी या पेढ्याचा गुणधर्म गोड आहे. हो बोलले, गोड आहे, आत्मसात करा बोललो. एवढेच विचार आहे. बोलायचं ते पण चांगलं बोला, चांगल्या शैलीत बोला, हसत मिसत बोला. लोकांनी चेहरा पाहिल्यानंतर लोकांना वाटवे नाही ना बा, लोक ह्या व्यक्तीकडे विचार आहे, विचार आहे. आणि विचारातून माणसाची मन जिंकता येतात. हे मी काय सांगाल, असोच जास्त बोलत नाही. मुख्यमंत्री उपमुख्य सगळ्या टीम ना, सगळ्या मंत्र्यांना मुंबईत जायचंय, त्यामुळे ते आले सिंधुदुर्गात विमान वाहतूक सुरू करायला. मी इथल्या देवदेवतांना गारानं घालीन, त्या सर्वांना दीर्घ आयुष्य आणि उत्तम आरोग्य आणि त्यांच्या मनकामना पूर्ण कर. वेडापिडा असतील तर दुरी कर, अशी मी प्रार्थना पण करेन. आणि म्हणून आज तुम्ही सगळे जमलेले आहात. तुमच्या साक्षीने अर्थमंत्री माननीय मुख्यमंत्र्यांना मी सांगेन, आमचा निसर्ग पाहिला, पण त्या विमानतळाच्या आजूबाजूला ब्युटिफिकेशन आवश्यक आहे. ब्युटिफिकेशन आवश्यक आहे. अजित पवारजी, तेव्हा थोडे पैसे त्यासाठी द्या. चांगला ब्युटिफिकेशन, विमान उतरल्यावर सगळं आजूबाजूचा निसर्ग लोकांना दिसू दे, आनंद मिळू दे. अशा जोग अशा सारखा विकास या विमानतळाच्या आजूबाजूच्या परिसरातील करा. ही जमीन विकासासाठी घेतली. इथे पायलटचं प्रशिक्षण वर्ग व्हावेत, त्यासाठी जास्त जागा घेतली. मुंबईत पार्किंगला जागा नसली, जास्त विमान आली तर इथे पार्किंगचं स्टेशन व्हावं म्हणून इथे जागा ठेवण्यात आली आहे. आणि हे विमानतळ चालवणाऱ्याला व्हायबल व्हावं हा उद्योग, आणि म्हणून एवढी जागा 934 हेक्टर ठेवलेली आहे. काय होतं ते बघा ना, आजूबाजू गवत पण येत नाही, धड गवत पण. हे खडक होतं, उभा इथे खडक होतं, मी पाहिलंय. अशी जमीन घेतली आणि चांगला दर मिळून आणि इथल्याच लोकांना रोजगार, असं अनेक गोष्टी इथे उपलब्ध होतील. सिंधुदुर्गांना नवीन उद्योग होऊन उद्ध्वस्त केलं जाणार नाही, तर स्वतःच्या पायावर त्यांना उभं करण्याचं काम आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. हा संकल्प सगळ्यांच्या वतीने आहे. मी जरी बोललेलो असलो, सगळ्यांना माझ्या शुभेच्छा आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे भाषण कार्यक्रम सन्माननीय आमचे ज्योतिरादित्य शिंदे ऐकतायत, त्यांचाही भविष्यात आपल्याला उपयोग होणार आहे. त्यांचेही आभार मानतो. मी सांगतात परवानगी दिली आणि हा कार्यक्रम या ठिकाणी तारीख त्यांनी दिली असते तर आनंद आला असता. असू द्या, भविष्यात या. केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री आदरणीय ज्योतिरादित्य शिंदे साहेब
हे दिल्लीवरून हा कार्यक्रम उपस्थित करत आहात. आपणाला विनंती आहे की आपण या प्रसंगी आपले विचार व्यक्त करावेत. मंचवरती आमचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धव ठाकरे साहेब, कॅबिनेट मध्ये आणि संसद मध्ये माझे सहभागी MSME कॅबिनेट मंत्री आदरणीय नारायण राणे साहेब, केंद्र राज्य मंत्री आदरणीय रामदास अठावले साहेब, उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब, राजस्व मंत्री बालासाहेब थोराट साहेब, नौजवान ऊर्जावान पर्यटन आणि पर्यावरण मंत्री, ठाकरे परिवारांचा तिसरी पिढी आदरणीय आदित्य ठाकरे साहेब, आमचे क्षेत्रचे खासदार विनायक राऊत साहेब, पालकमंत्री उदय सामंत साहेब, औद्योग मंत्री आदरणीय सुभाष देसाई साहेब, दिल्लीवरून माझ्याजवळ माझ्या विभागांचे सचिव राजीव बंसल साहेब, संयुक्त सचिव श्रीमती उषा पादीजी, अलायन्स एअरचे आमचे CEO विनीत सूद साहेब, आणि तिथे सिंधुदुर्ग मध्ये सगळं माझे बंधू भगिनी मित्र आणि मीडियाच्या आमचे साथीगण. दर्यांचे उन्नत सिजला, निर्लयाच्या घमाने भिजला, देश गौरव साठी झिजला, देशांच्या शान रखतो महाराष्ट्र माझा. माझा संबंध महाराष्ट्र जवळ एक राजनीतिक संबंध नाही, राजकारणाचा संबंध नाही, माझा एक पारिवारिक संबंध आहेत आणि रक्ताचा संबंध आहेत. महाराष्ट्र जवळ तो आहे, पर सिंधुदुर्ग सोबतपणी आहे. सिंधुदुर्गचा विशाल इतिहास आमचे छत्रपती महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांचा कार्यकालमध्ये जो शौर्याचे प्रतीक होते, महाराष्ट्राचे नाही, देशांच्या नाही, हे अतिशोक्ती नाही, मी सांगतो की विश्वचे शौर्याचे प्रतीक होते. आणि हे सिंधुदुर्ग आणि सिंधुदुर्गचा किल्ला त्यांचे कार्यकालमध्ये निर्माण झाला होता. मी स्मरण करतो 500 वर्ष पूर्वची इतिहासची. पोर्चुगलची शक्ती होती, अंग्रेजची शक्ती होती, आक्रमणकारी सोच विचारधारा होता, आणि छत्रपती शिवाजी महाराजांची सोच विचारधारा होती हिंदवी स्वराज्याची. आणि त्यांची हिंदवी स्वराज्याची सोच मध्ये दाएं तरफ पेशवे होते, बाएं तरफ त्यांचे 3 प्रमुख जनरल सेनापती शिंदे, होलकर, गायकवाड. आणि हे मंडळी साथ घेऊन पोर्चुगलची शक्तीला आणि अंग्रेजी शक्तीला शिकस्त दिली होती. कोंकणला आजाद केला होता. आज जो आजादी आमची आहे, ते आजादी छत्रपती शिवाजी महाराजांची दिलेली आजादी आहे. हे आमचा गौरवशाली इतिहास आहेत मराठा माणूसचा. माझ्याजवळ हे एक भावुक क्षण आहे. मी ठाकरे साहेबला निवेदन करतो, मी नारायण राणे साहेबला निवेदन करतो.
आमची सिंधुदुर्गची धरती केसरिया धरती आहे आणि हे केसरिया धरतीचे एक नवीन मोड आज आमची उपस्थित आहे. हे विमानतळाच्या उद्घाटन केवळ नाही, या ठिकाणीचा एक नवीन इतिहास, या ठिकाणीचा एक नवीन अध्यायाची सुरुवात झाली. आज स्वप्न होता, 3 दशकचं स्वप्न होता आणि भाषण मध्ये बाळासाहेब थोरात पणी सांगून आलेत होते, राणे साहेब पणी सांगून आलेत होते. माझे पूज्य पिताजीचं स्वप्न होता, त्यांचा एक हृदयाचा संबंध होता सिंधुदुर्ग जवळ आणि केवळ नागर विमानांच्या मंत्रीच्या रूप मध्ये नाही, रेल मंत्रीच्या रूप मध्ये पण हे कोकणची रेल्वेची सोचपडी झाली होती, सुरुवात झाली होती त्यांच्या कार्यकाळामध्ये. तो आमचा एक पारिवारिक संबंध हे कोकणची धरती जवळ आहेत. आज चिप्पीची हवाई अड्डाचा उद्घाटनचा समारोह आहे. मी धन्यवाद आणि बधाई देतो महाराष्ट्राच्या सरकारला, MIDC ला. आणि आज एकच दिवस एकच ठिकाणी एअरपोर्टच्या विमानतळाच्या उद्घाटनपणी आहेत आणि पहिला अलायन्स एअरच्या हवाई जहाजपणी विनीत सूद साहेब जवळ आज सुरुवात झाली. मला स्मरण आहे, राणे साहेब, उद्धवजी, हे सिंधुदुर्गच्या धरतीची दिव्यता, सिंधुदुर्गची धरतीची सुंदरता आणि सिंधुदुर्गची धरतीचा इतिहास विश्वरूप घेल हे माझ्यापणी स्वप्न आहे. आणि मराठा साम्राज्याच्या दर्यांच्या पोर्ट, दर्यांच्या किल्ला ह्याच्या सुंदरता, भावुकता आणि ह्याचा इतिहास आम्हाला देशाच्या मध्यनजर विश्वाच्या स्तरावर घ्यायचा एक संकल्प आम्हाला घ्यायचा आहे. 3 वर्ष पूर्व एक लहान प्लेन आला होता 10 सीटरचा. भगवान गणपती बाप्पा मोरया ते विमानवरती आले होते आणि आज तेच ठिकाणी एक नवीन विमानतळ आणि नवीन फ्लाईटच्या श्री गणेश आम्ही सगळं 7 मध्ये करून राहिले होते. कोकण आणि सिंधुदुर्गच्या ची विशेषता, प्राकृतिक विशेषता आहेत, सौंदर्य आहेत, उपजची विशेषता पण आहे. चाहे आमला पहा, पण चावलला पहा, कोमकमला पहा, काजूला पहा, मासाला पहा, हे सगळी विशेषता, व्यापाऱ्यांची उद्योग हे विशेषता आता सिव्हिल एव्हिएशनच्या मॅप मध्ये येऊन देशामध्ये आम्हाला प्रसिद्ध करायचं आहे. हे आमचा संकल्प आम्हाला पाहिजे. सिंधुदुर्ग मध्ये किल्ला आहेत, मंदिर आहेत, तारकली आहेत, देवबाग आहेत, चिवलाच्या अतुल्य समुद्र तट आहेत. माझ्या विचारामध्ये तो आम्ही गोवा जवळ आहेत, पण गोवाची प्रसिद्धता आता आम्हाला सिंधुदुर्ग मध्ये पाहिजे. गोवाचे जवळ आम्ही आहेत. आरंबोल आणि दोबालिम चिप्पी हवाई अड्डाचा बराबरीची दुरीमध्ये आहे. इथे पर्यटनची केंद्र आम्हाला पाहिजे. आणि माझी सोच आहे की आज तो सुरुवात झाली सिंधुदुर्ग मुंबईची प्रतिदिनची फ्लाईट अलायन्स एअरची, पण हे मात्र सुरुवात आहे. 530 किलोमीटरची दुरी 50 मिनिटांमध्ये आम्ही करणार. पण हे फ्लाईटला घेऊन आम्ही बेंगलोरच्या जवळ होणार, हैदराबादच्या जवळ होणार, कोलकाताच्या जवळ होणार. आणि माझा संकल्प आहे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रूप मध्ये
5 वर्षामध्ये 20-25 फ्लाईट आम्हाला सिंधुदुर्ग मध्ये पाहिजे. आज माझा निरोप आपणला आहे. पंतप्रधानची सोच आहे वोकल फॉर लोकल आणि लोकलला ग्लोबल. आम्ही दोघी मिळून सगळं मिळून ह्याच्या उदाहरण सिंधुदुर्ग मध्ये करायचं आहे. हे संकल्प आम्ही घेवा. कनेक्टिव्हिटीचा एक संकल्प पंतप्रधानचा आहे. पुढे देशचे आम नागरिक उडानची योजना, हवाई चप्पल वाला भी हवाई जहाज में जाए, ते पंतप्रधानची सोच आणि विचारधारा आहे. आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये देशामध्ये आणि राज्यामध्ये, पंतप्रधानच्या नेतृत्वामध्ये देशामध्ये, उद्धवजीचे नेतृत्व राज्यामध्ये, राणे साहेब आणि मी आणि अथावले साहेब साथ मध्ये बसून सिंधुदुर्गचा एक नक्शा बनवून त्याच्यामध्ये कार्य करायचं आहे. हे माझा निरोप आपणला आहे. आणि हेच कार्यक्रम ह्या ठिकाणी मध्ये आजही आपण पहा 5 दलचे सदस्य एक मंचवरती आहेत. भाजपा, शिवसेना, एनसीपी, काँग्रेस, आरपीआय. म्हणजे काय? म्हणजे आम्ही एकत्रित होऊन कार्य करणार, तो असंभव कार्यपणी संभव होणार. तो माझा निरोप आपणला आहे. माझी बैठक फार चांगली बैठक झाली होती उद्धव ठाकरे साहेब जवळ दोन दिवस पूर्व. आणि महाराष्ट्राच्या विमानतळाचा विकास, त्याची प्रगती, माझा एक निरोप होता की हे वॅट एअर टर्बाइन फ्यूल वरती आता ह्याला निषेध करून द्या. आपण आम्हाला अतिप्रयोग पाहिजे सिव्हिल एव्हिएशनच्या महाराष्ट्रामध्ये. हे सिंधुदुर्ग आमची 14वी एअरपोर्ट आहेत महाराष्ट्रामध्ये. तो माझा निरोप आहे. लवकर आपणच्या संपूर्ण कॅबिनेट तिथे आपणच्या जवळ आहेत. अजित पवार साहेब पण बसून राहिलेत, बाळासाहेब थोरातजी पण बसून राहिलेत. लवकर हे आपण निर्णय घ्या, माझा निरोप आहेत. आणि माझ्या मंत्रालय आपणच्या जवळ सेवाभावची पद्धती जवळ महाराष्ट्राचा विकास आणि प्रगती करणार. हे माझा संकल्प आपणच्या जवळ. आपण सगळ्यांना फार फार शुभेच्छा आणि फार फार धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय भारत. धन्यवाद सिंधिया साहेब. आणि यानंतर आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित करतोय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब. आजच्या ह्या चिपी विमानतळाच्या लोकार्पणाच्या निमित्ताने ऑनलाईन उपस्थित असलेले ज्योतिरादित्यजी, व्यासपीठावरील केंद्रीय मंत्री नारायणराव आहेत, रामदासजी आहेत, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा आहेत, थोरात साहेब आहेत, माझे मंत्रिमंडळातील सर्व सहकारी, व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित बांधवानो, भगिनी आणि मातानो, आजच्या या क्षणी आजचा क्षण हा मला वाटतं आदळआपट करण्याचा नाही तर आनंद व्यक्त करण्याचा आहे. ज्योतिरादित्यजी, मी तुमचं खास अभिनंदन करतोय, कारण तुम्ही इतकं लांब राहून सुद्धा मराठी मातीचा संस्कार विसरला नाहीत. मातीचा एक संस्कार असतो, मातेचा एक संस्कार असतो, आणि मातीच्या वेदना काही वेळेला मातीत जाणे
कारण अनेक झाडं उगवतात, त्यात काही बाबळीची असतात, काही आंब्याची असतात. आता बाबळीची झाडं उगवली तर माती म्हणणार मी काय करू, जोपासावं लागतं. माझ्यासाठी हा मोठा सौभाग्याचा दिवस आहे, कारण शिवसेना आणि कोकण हे नातं मी काय तुम्हाला सांगायला नको. स्वतः अनेकदा मी इकडे म्हटलेलं आहे की कुठेही न झुकणारं मस्तक ते ह्या सिंधुदुर्गामध्ये कोकणवासियांच्या समोर नतमस्तक झालं ते शिवसेना प्रमुख. कोणी काय केलं, कोणी काय करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. मी त्या विषयावरती बोलायचं तर खूप बोलता येईल, बोली नाही कदाचित, पण आजचा हा महत्वाचा दिवस आहे. आपलं कोकणचं, महाराष्ट्राचं वैभव, ही जी संपन्नता आहे ती आज आपण जगासमोर नेतो आहोत. जगातनं अनेक पर्यटक इथे यावेत यासाठी सुविधा असण्याची गरज आहे. आणि त्या सुविधांमधला सगळ्यात मोठा भाग असतो तो विमानतळाचा, आणि त्या विमानतळाचा लोकार्पण झालेला आहे. पर्यटन म्हटल्यानंतर आपल्या समोर साहजिकच राज्य येतं, ते आपल्या शेजारचं राज्य गोवा. आपण काय गोव्याच्या विरोधातले नाही आहोत, पण आपली जी काही संपन्नता आहे, आपलं जे काही वैभव आहे, ऐश्वर्य आहे, तेही काही कमी नाही. काकणवर सरस आहे, कमी तर अजिबात नाहीये. मग सुविधा काय आहे तिकडे? एवढे वर्ष विमानतळाला का लागले? एवढे खर्डिकाशी भांडेगाशी का करावी लागली? मग हे सरकार आल्यानंतर ते कसं मार्गी लागलं? पर्यटन 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 आजपर्यंत अनेक जण येऊन गेले होते की आम्ही कोकणचा कॅलिफोर्निया करू, आणि तेव्हा शिवसेना प्रमुख म्हणाले होते की कॅलिफोर्नियाला अभिमान वाटेल असं कोकण मी उभं करेन. आज पर्यटनाला उद्योगाचा दर्जा आपण दिलेला आहे. बाकीच्या गोष्टी आदित्यने व्यवस्थित सांगितलेल्या आहेत. पाठांतर करून बोलणं वेगळं आणि आत्मसात करून तळमळीने बोलणं वेगळं. मळमळीने बोलणं आणखीन वेगळं असतं, त्याच्याबद्दल मी काही नंतर बोलेन. पण ज्योतिरादित्यजी, परवा आपली जी बैठक झाली खरंच चांगली झाली, आणि मी प्रामाणिकपणाने सांगतो की आजपर्यंत म्हणजे गेल्या 1.5-2 वर्षात एक करोनाचा काळ तर आपल्या बोकांडी बसलाच आहे, पण काही वेळेला केंद्रीय मंत्र्यांशी बोलावं लागतं. अनेकदा असं जाणवतं की हे बोलणं नुसतं कोरडं असतं, पण ज्योतिरादित्य ही एक अशी व्यक्ती आहे की त्यांनी स्वतःहून बैठकीची वेळ मागितली, आणि मी काही बोलण्याच्या आधी महाराष्ट्रातल्या विमानतळाबद्दल अजितदादा ज्योतिरादित्य अधिक तळमळीने बोलत होते. मग चिपीचा विमानतळ आहे, शिर्डीचं काय आहे, जळगावचा कसं होणार, अकोल्याचं काय होणार, अमरावतीचं काय होणार, सोलापूरचं कधी होणार. म्हणजे मला असं वाटलं की मी केंद्रीय मंत्री आहे आणि ते राज्याचे, पण दोघांची आमची नाळ या मातीशी जोडलेली आहे, इथे राजकारण येणार नाही. आज सुद्धा मी अभिमानाने सांगतो की ज्या काही योजना आहेत त्याच्यातली एक RCS ची योजना आहे, त्याच्यात आजपर्यंत 6.5 लाख लोकांना महाराष्ट्रामध्ये त्याचा लाभ झालेला आहे, आणि ज्योतिरादित्यजी आजच्या या विमानतळाच्या लोकार्पणानंतर अधिक जणांना त्याचा लाभ होणार आहे. करूया ना आपण एकत्र विकास करूया. जे काही आधीचे सगळे बोलून गेलेत विकासाच्या गोष्टी त्या मी परत नाही सांगणार, पण जेव्हा मी एरियल फोटोग्राफी करत होतो महाराजांचे किल्ले, आता किल्ले म्हणजे माहिती कोणीतरी द्यावी. माझा समज असा आहे की निदान सिंधुदुर्ग तरी छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला आहे, नाही कोणतरी म्हणून मीच बांधला. तर किल्ले आहेत, निळशार पाणी आहे, सुंदर लाल माती आहे, हे सगळं वैभव मी हवाई फोटोग्राफीच्या निमित्ताने हेलिकॉप्टर मधनं बघितली, आणि मग माझ्या मनात विचार असा आला की हा एअरपोर्ट आहे, छान जागा आहे, त्याच्यामध्ये हवाई वाहतूक तर आलीच पाहिजे, ती होणारच आहे. इंटरनॅशनल एअरपोर्ट सुद्धा करण्याचा आपला प्रयत्न आहे. ज्योतिरादित्यजी, मला असं वाटतं त्याच्या बाबतीत सुद्धा मला तुमची मदत लागेल की हा माझा कोकणातला चिपीचा एअरपोर्ट हा इंटरनॅशनल, मग तुमचे काय त्याच्यामध्ये नियमावली जी असेल की किती किलोमीटर होती, काय असलं तर काय होतं ते तुम्ही बघा. पण इथे एक हेलिपोर्ट पण असला पाहिजे, आणि हेलिकॉप्टर मधून
जो काही आपला सुंदर नयनरम्य सागर किनारा आहे त्याची जर का हवाई सफर आपण त्याच्यात सुरू केली तर एक आगळं वेगळं पर्यटन हे आपल्या देशामध्ये आपण सुरू करू शकतो. दाखवा ना, हे आमचं वैभव आहे. सिंधुदुर्ग आहे, विजयदुर्ग आहेत, अनेक काही काही किल्ले आहेत, निळाशार पाणी आहे, छान सुंदर समुद्रकिनारे आहेत. आणि नंतर जमिनीवरती आल्यानंतर माझ्या कोकणची संस्कृती, मग त्याच्यामध्ये मासे आले, सगळे आले, कोंबडी वडे आले, सगळ्या गोष्टी आल्या. इतरत्र कुठे जे मिळत नाही ते माझ्या कोकणमध्ये आहे. आणि ह्या कोकणामधून सगळी फळावल आहे, आणखीन काही आहे, त्यांचं जागतिक लवकर त्यांचं आपण येणं जाणं सोयीस्कर होईल, अशा अनेक काही गोष्टी करता येईल. आणि त्याची सुरुवात म्हणजे कोकणच्या विकासाने आजपासून भरारी घेतलेली आहे. जशी आपण एक गरुड झेप म्हणतो, हवेमध्ये घेतात, भरारी घेतलेली आहे. त्याची खरी सुरुवात ही आज झालेली आहे. आणि हेही खरं आहे की या व्यासपीठावरती जवळपास महाराष्ट्रातल्या प्रमुख सर्व पक्षाचे नेते उपस्थित आहेत. म्हणूनच मला वाटतं अलायन्स विमान आहे की काय कळत नाही, सगळ्यांचा अलायन्स आहे, एकत्र विकासासाठी अलायन्स आहे. आणि हे सगळं सुंदर चालू असताना असं म्हणतात की एखादी चांगली गोष्ट असेल तर नजर लागू नये म्हणून एक काळा टिट्टा लावावा लागतो. ती लावणारी काही लोक आहेत. एक गालबोट लागू नये म्हणून काळा टिट्टा लागतो. नारायणराव आपण म्हणाला ते खरं आहे की बऱ्याच गोष्टी तुम्ही केल्या त्याच्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. पण कोकणची जनता डोळे मिटून कधीच राहत नाही. ती शांत आहे, संयमी आहे, म्हणून सर्वदा भयभीत होऊन काहीतरी करेल अशी अजिबात नाही. ती मर्द आहे. आणि म्हणूनच गेले अनेक वर्ष तिने तिच्या हक्काचा लोकप्रतिनिधी निवडून दिलेला आहे. आणि म्हणूनच खासदार विनायक राऊत इकडे निवडून आलेला खासदार म्हणून उभे आहेत. मला त्यांचा अभिमान आहे. आणि हेही खरंय की बाळासाहेबांना खोटं बोलणं आवडत नव्हतं, अजिबात नाही, एक क्षण सुद्धा नाही. आणि अशी खोटं बोलणारी कोण लोक होती त्यांना तेव्हा बाळासाहेबांनी शिवसेनेतून काढून टाकलं होतं. हा सुद्धा इतिहास आहे. कटू असलं तरी चालेल पण सत्य बोल, खोटं बोलणं मला परवडणार नाही. खोटं बोलतो गेट आउट, हे दाखवलेलं आहे त्यांनी करून. त्याच्यामुळे मला ते इतिहासामध्ये जायचं नाहीये. आपण आज केंद्रामध्ये मंत्री आहात, लघु का असेना, सूक्ष्म का असेना, पण मोठं खातं तुमच्याकडे आहे. त्याचा उपयोग महाराष्ट्राला तुम्ही नक्की करून द्याल ही मला तुमच्याकडनं अपेक्षा आहे. आणि जाता जाता विकासामध्ये कुठेही मी पक्षभेद आणत नाही. मला आठवत आहे, तुम्हाला आठवत नसेल, पण तुमच्या कॉलेजच्या बाबतीत जेव्हा तुम्ही फोन केला मी दुसऱ्या क्षणाला सही केली. आणि जनतेचं कार्य आहे तिकडे मी कोतेपणा आणू इच्छित नाही. कोणी विरोधक हा काय असतो, विचाराला विरोध ठीक आहे, पण पेढ्यातला गोडवा हा दाखवावा लागतो, अंगी बाणवावा लागतो. आणि म्हणून तर म्हणतात तिळगुळ घे आणि गोड बोल. असो, मला जास्त काही बोलायचं नाही कारण ही काही जाहीर सभा नाही. थोडस दुर्दैवाने किंवा नाईलाजाने मला बोलावं लागलं, नाहीतर आजचा हा कार्यक्रम हा माझ्या कोकणासाठी, राज्यासाठी अत्यंत महत्वाचा असा कार्यक्रम आहे. एक आव्हान होतं, मोठं आव्हान होतं की इकडे विमानतळ करणार की नाही, होणार की नाही, कधी होणार. जसं कोकण रेल्वे एक आव्हान होतं तसंच विमानतळ हे एक आव्हान आहे, रस्त्याचं एक आव्हान आहे. पण सगळे मिळून, जसं स्वतः नितीन गडकरी जे पुढे आलेत, येत्या सोमवारीच आपण बैठक घेतोय आणि त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही सांगा त्यांचेही काही विषय आहेत, आमचेही काही विषय आहेत. आजपर्यंत जे काय खड्डे, मग ते कारभाराचे असतील किंवा रस्त्यावरचे असतील, पडलेत आणि पाडले गेलेत, ते बुजवण्याचं काम जर का आपण एकत्र मिळून करणार नसू तर मग मात्र मी म्हणेन आपल्याला निवडून देणाऱ्या, आपलं तर आहेच, पण निवडून देणाऱ्या जनतेचं ते दुर्भाग्य. अरे खड्ड्यात गेली ही लोकशाही असं म्हणण्याची वेळ निदान त्यांच्यावर तरी येऊ द्यायची नसेल तर मला असं वाटतं विकासाच्या कामात राजकीय जोडे येता कामा नयेत. राजकारणाचे जोडे आणू नका. ते राजकीय व्यासपीठ आपण बाहेर बोलू, पण विकासाच्या वेळेला हे माझं महाराष्ट्र राज्य, जसं ज्योतिरादित्य बोलतायत, त्यांनी सुद्धा छत्रपतींचा अभिमानाने उल्लेख केला. ही परंपरा आपण घेऊन पुढे जातो आहोत. आणि ती जात असताना तलवार चालवायची जर वेळ आलीच तर ती आपल्या देशाच्या, राज्याच्या शत्रूवरती चालली पाहिजे. आपापसात जर चालली तर मग तसं दुर्भाग्य या मातीचं दुसरं कोणते नसेल. आणि म्हणून मला असं वाटतं की आपल्याला, मी परवा त्या विरान भवनात बोलताना बोललो होतो
की संधी मिळणं हे फार मोठं काम असतं. संधी मिळायला सुद्धा एक कष्ट तर लागतात आणि नशीब पण लागतं. ही संधी आपल्याला मिळालेली आहे, त्या संधीची माती न करता सोनं जर का करण्याचा प्रयत्न आपण केला तर आणि तरच या सगळ्याचा उपयोग होईल. असो, आजपासून या विमानतळाचं लोकार्पण झालेलं आहे. आज पहिलं विमान इकडे आलेलं आहे. मला स्वतःला खात्री आहे, मला विश्वास आहे की या कोकणची महती, कोकणचं ऐश्वर्य जसजसं हे जगभरात पसरत जाईल, ते पसरलेलं आहेच, पण येण्या जाण्याची सोय आता उपलब्ध झाली आहे. ती झाली म्हटल्यानंतर जगभरातून पर्यटक इकडे येतील आणि त्या पर्यटनासाठी ज्या ज्या काही सुविधा करण्याची गरज आहे त्या सर्व केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. हे एक वचन या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मी माझ्या कोकणवासियांना, माता भगिनींना देतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब. यानंतर मी आभार प्रदर्शन करण्यासाठी या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय उदय सामंत साहेब, त्याचबरोबर दिल्लीवरून आभार प्रदर्शन करण्यासाठी, दिल्ली से आभार व्यक्त करने के लिए वहां के जॉइंट सेक्रेटरी उषा पादी आपसे विनंती करता हूं. सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाच्या उद्घाटनासाठी उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांनी या विमानतळाच्या विमानसेवेचा शुभारंभ करण्यासाठी वेळ दिला. त्यांच्या हस्ते जो शुभारंभ पार पडला आणि त्यांनी वेळ दिला त्याबद्दल सिंधुदुर्गवासियांच्या मार्फत मी मुख्यमंत्री महोदयांचे आभार मानतो. केंद्रीय मंत्री नारायणरावजी राणे यांनी देखील या कार्यक्रमाला वेळ दिला. उपमुख्यमंत्री अजितदादा, बाळासाहेब थोरात, रामदासजी आठवले, MIDC मंत्री सुभाष देसाई, व्यासपीठावरच्या सर्व सन्माननीय मान्यवरांनी या कार्यक्रमासाठी वेळ दिला. त्याबद्दल पालकमंत्री या नात्याने मी सगळ्यांचेच, व्यासपीठावरच्या सर्व लोकप्रतिनिधींचे, अधिकाऱ्यांचे, ज्यांनी हा कार्यक्रम करण्यासाठी मेहनत घेतली त्या सर्वांचेच मनापासून आभार मानतो आणि मुख्यमंत्री महोदयांच्या परवानगीनं हा कार्यक्रम संपला. आदरणीय उषा पादी जी, आपसे प्रार्थना करता हूं कि आप वहां आभार प्रदर्शन करें. नमस्कार. उपस्थित अतिथिवृंद को मेरा अशेष धन्यवाद एवं अभिनंदन. आज के जो सिंधुदुर्ग कार्यक्रम में जो आज एयरपोर्ट की लोकार्पण हुई है एवं हवाई सेवा का भी उद्घाटन हुआ है, एक अच्छा संकेत है जिसकी भविष्य में आने वाले दिन में बहुत सेवाएं वहां बढ़ेगी. इस कार्यक्रम को जो सफल बनाने में मैं सर्वप्रथम माननीय मुख्यमंत्री महोदय को अशेष धन्यवाद व्यक्त करती हूँ. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी विमान सेवा त्वंच्या अमूल्य वेळा देऊन आम्हाला प्रोत्साहन दिल्याबद्दल मी त्वंचे आभार व्यक्त करू इच्छिते. यहाँ उपस्थित हमारे माननीय मंत्री जो हमेशा हर काम को बहुत समयबद्धता के साथ करने के लिए हमको प्रेरणा देते हैं, उनको मेरा कृतज्ञता प्रदान करती हूँ. और वहाँ उपस्थित हमारी केंद्रीय मंत्रीगण, उपस्थित महाराष्ट्र सरकार का मंत्रीगण, माननीय संसद महोदय जो हमेशा इस एयरपोर्ट की लाइसेंसिंग और एयर कनेक्टिविटी के बारे में मंत्रालय के से जोगाजोग करते रहे, और उपस्थित सब लोक प्रतिनिधि वृंद, हमारे यहाँ सेक्रेटरी महोदय जो हमको हमारी टीम कैप्टन, और इस कार्यक्रम को जो सफल बनाने में एयरलाइन जो विनीत, मनु जी, बल्ला जी, सबको, और इस एयरपोर्ट के जो IRB के सब कर्मकर्ता जो है उनको, और उपस्थित मीडिया बंधुगण को, सबको मेरा अशेष धन्यवाद. आशा करती हूँ और विश्वास है कि सिंधुदुर्ग की आने वाले दिन में उत्तरोत्तर उन्नति होगी. धन्यवाद. जय हिंद. आता शेवटचा कार्यक्रम आहे. माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब हे आता मुंबईला जे विमान जाणार आहे त्या विमानाला झेंडा दाखवतील इथून चिपीवरून, आणि आदरणीय हवाई वाहतूक मंत्री, केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे हे दिल्लीवरून ह्या विमानाला झेंडा दाखवतील. जे प्रवासी पुन्हा एकदा मुंबईला जाणार आहेत त्यांना विनंती आहे की ताबडतोब त्यांनी विमानामध्ये बसून घ्यायचं आहे.
जे मान्यवर या विमानाने ज्यांचं इथे प्रयाण झालेलं आहे त्यांना बोर्डिंग पासेस देण्यात आलेले आहेत, त्यांना विनंती आहे त्यांनी कृपया पुन्हा एकदा विमानतळाच्या दिशेने जायचंय. हिरवा झेंडा दाखवल्यानंतर विमान जे आहे ते पुन्हा उड्डाण करेल. आपल्याला विनंती आहे बोर्डिंग पासेस दिलेले आहेत, आपण कृपया विमानतळाजवळ जाऊ. धन्यवाद, खूप खूप आभार. माध्यमांचे प्रतिनिधी यांचे सुद्धा खूप खूप आभार. ज्यांचं म्हणून या सोहळ्याला सहकार्य लाभलं त्या सगळ्यांचे आभार. Thank you so much. Thank you. नहीं, अभी मैं पूर्वेला सह्याद्री, पश्चिमेला अथांग अरबी समुद्र, आपल्या थाटात जाणारा रमणीय घाटमार्ग, निसर्ग सौंदर्याची मुक्त उधळ, स्वच्छ रुपेरी वाळूचे किनारे, नारळी पोपळीच्या जोडीने भाताची खाचरं, यांनी सिंधुदुर्ग जिल्हा नटला आहे. निसर्गानं बहाल केलेल्या सौंदर्याप्रमाणेच इथल्या मालवणी बोलीचा गोडवा, खाद्य संस्कृती, ऐतिहासिक गडकोट, लोककला, सण, उत्सव या वैशिष्ट्यांमुळे मालवणी माणूस जगात प्रसिद्ध आहे. शासनाने 30 एप्रिल 1997 रोजी हा जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून जाहीर केला. जिल्हा जगाच्या पर्यटन नकाशावर आला आहे. मुंबई गोवा महामार्ग आणि कोकण रेल्वे यामुळे यापूर्वीच हा प्रदेश सर्वांशी जोडला गेला आहे. सिंधुदुर्ग विमानतळामुळे जिल्ह्याच्या वैभवात आणखी भर पडली आहे. पर्यटकांसाठी ही मोठी सोय होणार आहे. वेंगुर्ला तालुक्यातील मौजे चिपी परुळे या गावात विमानतळ बांधण्याचे काम महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे सोपवण्यात आले. त्यासाठी लागणारी 271 हेक्टर जमीन महसूल विभागातर्फे उपलब्ध करून देण्यात आली आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि IRB यांच्यामध्ये 25 सप्टेंबर 2009 रोजी डिझाईन बिल्ड फायनान्स अँड ऑपरेट या तत्वावर विमानतळ विकसित करण्याचा करार झाला. 19 फेब्रुवारी 2013 रोजी या प्रकल्पाला सुरुवात झाली. अंदाजित 520 कोटी प्रकल्प खर्चात 400 प्रवासी क्षमतेसह प्रवासी सुविधा इमारत, तांत्रिक इमारत, सुरक्षा रक्षक इमारत, इतर सुविधांसह परिपूर्ण झालेल्या विमानतळास DGCA कडून 18 सप्टेंबर 2021 रोजी अंतिम परवाना प्राप्त झाला. पर्यटकांच्या स्वागतासाठी ग्रीनफील्ड विमानतळ सिंधुदुर्ग उद्घाटनास सज्ज झाले आहे. या विमानतळाच्या उभारणीमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची भूमिका महत्वाची आहे.
MIDCने हा विमानतळाचा प्रकल्प हाती घेतला आणि त्यासाठी जरूर त्या सर्व गोष्टी केल्या आणि त्यामुळेच आज हा विमानतळ पूर्ण होत आहे. MIDCच्या शिरपेचात एक मानाचा तुरा या निमित्ताने खोवला जातोय. इथले रस्त्यांचा विकास, पाणी योजना, कुंपण भिंत बांधावी लागली, यासाठी MIDCने अतिरिक्त 14 कोटी रुपये खर्च केले आणि यामुळे कोकणाच्या, विशेष करून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाला फार मोठी चालना मिळेल. विमानतळामुळे पर्यटनाला आणखी चालना मिळणार असून जिल्ह्यामध्ये उत्पादित होणारा काजू, आंबा, कोकम, मासळी याच्या व्यापारासाठी निश्चितपणे भविष्यात फायदा होणार आहे. या एअरपोर्टचा उपयोग हा नक्की पर्यटनासाठी होणार आहे, पण याच्यानंतर देखील आपल्याकडे पिकणारा आंबा असेल, आपल्याकडे पिकणारा काजू असेल, आपल्याकडे पिकणारा कोकम असेल, फणस असेल, याला जर आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून द्यायची असेल तर एक्सपोर्ट देखील करणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी देखील ती वाहतूक सुरू व्हावी. यासाठी या विमानतळाचा उपयोग व्हावा, यासाठी आमचे प्रयत्न राहणार आहेत. सर्वसामान्य नागरिकांचे हवाई प्रवासाचे स्वप्न या विमानतळामुळे पूर्ण होणार आहे. आणि संपूर्ण महाराष्ट्र, भारतातून हा सिंधुदुर्ग पाहण्यासाठी पर्यटक येतील. आपला भाग गजबजून जाईल. पर्यटक आल्यामुळे नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होईल. आपला जो माल, शेतमाल आहे, त्याला सुद्धा भरपूर डिमांड येईल. सगळे इथली हॉटेल्स, खानावळ, लॉजिंग, बोर्डिंग यांचा उत्कर्ष होणार आहे आणि त्यासाठी आपण सर्वांनी येणाऱ्या पर्यटकांचं स्वागत केलं पाहिजे, त्यांच्या सोयी केल्या पाहिजेत, जेणेकरून आपल्या भागात संपूर्ण जगातून पर्यटक आले पाहिजेत. जिल्ह्यातील निर्यातदार व्यापाऱ्यांच्या मालाला योग्य वेळेत बाजारपेठ मिळण्यासाठीही निश्चितपणे याचा फायदाच होणार आहे. आणि एकूणच काय, चिपेत इमान इला आणि कोकणाचा फायदा झालो. पूर्वेला सह्याद्री, पश्चिमेला अथांग अरबी समुद्र, आपल्या थाटात जाणारा रमणीय घाटमाळ, निसर्ग सौंदर्याची मुक्त उधळ, स्वच्छ रुपेरी वाळूचे किनारे, नारळी पोपळीच्या जोडीने भाताची खाचर यांनी सिंधुदुर्ग जिल्हा नटला आहे. निसर्गानं बहाल केलेल्या सौंदर्याप्रमाणेच इथल्या मालवणी बोलीचा गोडवा, खाद्य संस्कृती, ऐतिहासिक गडकोट, लोककला, सण, उत्सव या वैशिष्ट्यांमुळे मालवणी माणूस जगात प्रसिद्ध आहे. शासनाने 30 एप्रिल 1997 रोजी हा जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून जाहीर केला. जिल्हा जगाच्या पर्यटन नकाशावर आला आहे. मुंबई गोवा महामार्ग आणि कोकण रेल्वे यामुळे यापूर्वीच हा प्रदेश सर्वांशी जोडला गेला आहे. सिंधुदुर्ग विमानतळामुळे जिल्ह्याच्या वैभवात आणखी भर पडली आहे. पर्यटकांसाठी ही मोठी सोय होणार आहे. वेंगुर्ला तालुक्यातील मौजे चिप्पी परुळे या गावात विमानतळ बांधण्याचे काम महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे सोपवण्यात आले. त्यासाठी लागणारी 271 हेक्टर जमीन महसूल विभागातर्फे उपलब्ध करून देण्यात आली आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि IRB यांच्यामध्ये 25 सप्टेंबर 2009 रोजी डिझाईन बिल्ड फायनान्स अँड ऑपरेट या तत्वावर विमानतळ विकसित करण्याचा करार झाला. 19 फेब्रुवारी 2013 रोजी या प्रकल्पाला सुरुवात झाली. अंदाजित 520 कोटी प्रकल्प खर्चात 400 प्रवासी क्षमतेसह प्रवासी सुविधा इमारत, तांत्रिक इमारत, सुरक्षा रक्षक इमारत, इतर सुविधांसह परिपूर्ण झालेल्या विमानतळास DGCA कडून 18 सप्टेंबर 2021 रोजी अंतिम परवाना प्राप्त झाला. पर्यटकांच्या स्वागतासाठी ग्रीनफील्ड विमानतळ सिंधुदुर्ग उद्घाटनास सज्ज झाले आहे. या विमानतळाच्या उभारणीमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची भूमिका महत्वाची आहे. MIDCने हा विमानतळाचा प्रकल्प
Hello. Passenger traveling for Mumbai, Sindhudurga, Mumbai, Mr. Girkar. This is last and final call. Please proceed to the boarding gate. Mr. Girkar.